Hello friends, last period we have seen the first part of the poem, that means some stanzas of poem. Please listen. Last stanza, page number 51. When you do something for me that I can and need to do for myself, you contribute to my fear and inadequacy. म्हणजे when you do something for me, जेव्हा तुम्हाला मला काहीतरी करायची तुमची इच्छा असते, what can that I can, ते मला जे शक्य आहे मी करू शकतो. I can and need to do for myself, की मला तुम्हाला करायची मला इच्छा असते. You contribute to my fear and inadequacy, म्हणजे अपुरेपणा, म्हणजे त्याबद्दल जी मनामध्ये भीती आहे ती भीती कमी करण्याबद्दल त्या ठिकाणी तुम्हाला असं वाटत होतं. इथपर्यंत आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. नाव फर्स्ट स्टांजा ऑफ पेज नंबर 52. But at first I read the stanzas of page number 52 and then I explain stanza by stanza. First stanza. But when you accept as a simple fact that I feel what I feel, no matter how irrational, then I can stop trying to convince you and get about this business of understanding what's behind these irrational feelings. And when that's clear, the answer are obvious and I don't need advice. Irrational feelings make sense when we understand what's behind them. Perhaps that's why prayer works in sometimes. For some people, because God is mute and he doesn't give advice or try to fix things. God just listens and lets you work it out for yourself. So please listen and just hear me, and if you want to talk, wait a minute for your turn and I will listen to you. बघा, फर्स्ट स्टांजा ऑफ पेज नंबर 52, पान नंबर 52 वरती पहिला स्टांजा. But when you accept as a simple fact that I feel what I feel, बघा, when you accept, जेव्हा तुम्ही स्वीकारता as a simple fact, साधी गोष्ट, that I feel that I feel what I feel, की जे मला वाटतं, म्हणजे माझे विचार असते ते माझे विचार असतात. नो मॅटर हाऊ यश, त्या बाबतीत तुम्ही विसंगत, त्या बाबतीत तुम्ही विचार करायची काय गरज नाही. नो मॅटर हाऊ यश ना, तुम्ही त्याबद्दल त्या ठिकाणी असंबंधित त्या ठिकाणाबद्दल त्या विचाराबद्दल तुम्ही विचार करायची काही गरज नाही. म्हणजे माझ्या विचाराबद्दल तुम्ही त्याच्यामध्ये मनात त्याच्यावर जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही. Then I can stop trying to convince you. Then I can stop trying. मी थांबवण्याचा प्रयत्न करू शकतो. To convince you, तुम्हाला पटवून सांगण्यासाठी मी थांबण्याचा प्रयत्न. I can stop to trying. मी थांबवण्याचा प्रयत्न करू शकतो की जेणेकरून तुम्हाला पटवून सांगेल की परंतु माझं तुम्ही ऐकलं पाहिजे. अँड गेट अबाउट द बिझनेस, त्याच्याबद्दल अधिक जास्त विषय वाढवणे आवश्यक नाही. ऑफ अंडरस्टँडिंग व्हॉट्स बिहाइंड दिस इरेशनल थिंग्स, ज्या काय इरेशनल थिंग्स आहेत, फिलिंग्स आहेत, जे काय तर्कविसंगत अशा गोष्टी असतील, त्याबद्दल थोडंसं मिसअंडरस्टँडिंग करणं योग्य होणार नाही. नेक्स्ट. अँड when that's clear, the answer are obvious and I don't need advice. And when that is a clear, बघा, तो मुलगा म्हणतोय, टीनेजर
सेज हियर, इथे सांगतोय की वेन दॅट्स क्लिअर, आणि जेव्हा हे सगळं स्पष्ट होईल, द आन्सर आर ऑब्वियस. ऑब्वियसचा अर्थ क्लिअर, ऑब्वियस. That is clear, obvious. When that is a clear, the answer are also clear, and I do not need advice. आणि मग जर समजा एखादी गोष्ट जर स्पष्ट झाली तर त्याची उत्तर सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट असणार आहे. एखादी जर एखाद्या समस्येबद्दल, प्रॉब्लेमबद्दल जर त्या एखादा स्पष्ट प्रॉब्लेम झाला, समस्या निर्माण झाली, जेव्हा ते दिसून आली तर त्याच्याबद्दलची उत्तर सुद्धा तशाच प्रकारे स्पष्ट असणार आहे. अँड दॅट टाइम तो म्हणतोय, अँड दॅट टाइम आय डू नॉट नीड ॲडवाइस. त्यावेळेस मला सल्ल्याची काही गरज नाही. नीड अर्थ गरज. नेक्स्ट समजा, इरॅशनल फिलिंग्स, पडद्यामागील तर्कविसंगत बाजू. इरॅशनल फिलिंग्स म्हणजे असमंजसपणे, पडद्यामागील तर्कविसंगत बाजू मेक सेन्स वेन वी अंडरस्टँड व्हॉट बिहाइंड इट. की मला समजणार आहे की त्याच्या पाठीमागे काय आहे. एक तर्कविसंगत जर गोष्ट असेल त्याच्या पाठीमागे कुठली भूमिका आहे हे मला त्या ठिकाणी काय होणार आहे, म्हणजे मला समजणार आहे. Perhaps that's why prayer works sometimes for some people, because God is a mute and He doesn't give advice or try to fix things. बघा, perhaps कदाचित that is why prayer works sometimes for some people, because God is a mute. बघा, काही लोक देवाची प्रार्थना करतात, नेहमीच काय करतात, देवाला प्रार्थना करतात की हे परमेश्वरा, मग तुमच्यासाठी मुलं म्हणते, हे परमेश्वरा मला येणाऱ्या परीक्षेमध्ये मला चांगल्या मार्गाने पास कर, असं तुम्ही देवासमोर प्रार्थना करता. यू रिक्वेस्ट टू गॉड, ठीक आहे, यू प्रेयर टू द गॉड, तुम्ही देवाला प्रार्थना करता, ठीक आहे ना. गॉड प्लीज पास इन माय एक्झाम, एक्झामिनेशन, मला परीक्षेमध्ये पास कर. अँड दॅट टाइम गॉड इज अ म्यूट. आणि मग काय होतं, ज्यावेळी तुम्ही देवाला प्रार्थना करता, प्रत्येक असं देवाला अडचणीमध्ये आल्यानंतर आपण जेव्हा प्रत्येक व्यक्ती जेव्हा अडचणीमध्ये येतो तेव्हा देवाला प्रार्थना करतो. अँड व्हेन यू प्रेयर टू द गॉड दॅट टाइम, और ईच पीपल, सम पीपल प्रेयर टू द गॉड दॅट टाइम, गॉड इज अ म्यूट. त्यावेळेस परमेश्वर हा कसा एकदम अजिबात बोलत नाही, शांत असतो. अँड ही डझंट गिव्ह ॲडवाइस. बघा, व्हेन यू प्रे टू द गॉड, जेव्हा तुम्ही देवाला प्रार्थना करता, दॅट टाइम गॉड इज अ म्यूट अँड गॉड डझंट गिव्ह ॲडवाइस और ट्राय टू फिक्स थिंग्स. जेव्हा तुम्ही देवाला प्रार्थना, किंवा कोणतीही व्यक्ती देवाला त्यांच्या समस्या बद्दल प्रार्थना करते, तेव्हा देव किंवा परमेश्वर काही बोलत नाही, शांत असतो आणि तुम्हाला त्यावेळेस तो सल्ला पण देत नाही. ही डझंट गिव्ह ॲडवाइस, तो तुम्हाला सल्ला पण देत नाही. नॉट ओनली doesn't give advice but also try to fix things, doesn't try to fix things. तेव्हा तुम्हाला कसल्या एक तुम्हाला तशा पद्धतीने काय करणार प्रयत्न करत नाही, एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करत नाही, बोलतही नाही आणि तुमची समस्या मिटवण्यासाठी तो कुठल्या गोष्टीचा प्रयत्नही करत नाही. काय करतो का परमेश्वर? नाही. मग काय करतो आपणच? काय करतो, परमेश्वराने ऐकले आणि परमेश्वर त्या ठिकाणी मग आपल्याला कशा प्रकारची बुद्धी देतो असं पुढे गृहीत धरतो आपण आणि आपण परमेश्वराच्या नावाने प्रयत्न करतो. परमेश्वराला काय सांगत नाही की एखादी गोष्ट असं तसं तयार करून ठेवत पण नाही की ठीक आहे जातो आम्ही ते केलेलं आहे, तुला काय अडचण येणार नाही म्हणून. गॉड जस्ट लिसन. बघा, when you pray to the God about your problem,
जेव्हा तुमच्या समस्येबद्दल तुम्ही परमेश्वराला विनंती करता किंवा प्रार्थना करता, रिक्वेस्ट करता, that time God only just listen your problem when you pray to the God and lets you work it out for yourself. फक्त देव काय करतो, ऐकत असतो आणि तोच तशाच प्रकारचं काय करतो देव आपल्यावरती परत तोच त्या ठिकाणी जबाबदारी आपल्याला सोपवतो की तूच त्या ठिकाणी मार्ग काढ म्हणून. इट आउट फॉर युअर सेल्फ. आपल्या स्वतःला त्या ठिकाणी काय करायचा असतो, त्यातून आपल्या समस्यातून मार्ग काढायचा असतो. सो प्लीज लिसन अँड जस्ट हिअर मी. सो ॲट लास्ट द बॉय रिक्वेस्ट हिम और रिक्वेस्ट ऑल द पर्सन. सर्व लोकांच्या ठिकाणी तो मुलगा प्रार्थना सांगतो, रिक्वेस्ट करतोय. सो लिसन प्लीज. सो प्लीज लिसन अँड जस्ट हिअर मी. काय करा, फक्त कृपया माझं ऐका. अँड जस्ट हिअर मी, फक्त माझं ऐका. अँड इफ यू वॉन्ट टू टॉक, वेट अ मिनिट. बघा, इफ यू वॉन्ट टू टॉक, जर तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल, जर यू वॉन्ट टू टॉक, तुम्हाला जर मला माझ्याशी बोलायचं असेल तर वेट अ मिनिट. काय कर, एक मिनिट, काय क्षण माझी वाट पहा. फॉर युअर टर्न. व्हेन यू वेट अ मिनिट देन यू टर्न. तुम्हाला पण परत संधी येईल. अँड आय विल लिसन टू यू. जर का तुम्हाला माझ्याशी काय बोलायचं असेल तर प्रथम तर तुम्ही फक्त थांबा, वाट पहा आणि त्यानंतर मग माझं ऐकून झाल्यानंतर, व्हेन यू लिसन टू मी, माझं ऐकून झाल्यानंतर, आफ्टर यू टर्न, तुमची पाळी येईल. मग तुम्हाला मला काय सांगायचं तुम्ही सांगू शकता. अँड दॅट टाइम आय विल लिसन टू यू. आणि मग माझं पूर्णपणे ऐकून घेतल्यानंतर जेव्हा तुम्हाला मला बोलण्याची संधी येईल त्यावेळेस मी काय करेन, आय लिसन टू यू. मग मी काय करेन, तुमचं संपूर्ण ऐकून घेईन. बट ॲट फर्स्ट आय लिसन. पण काय करा, ॲट फर्स्ट यू लिसन. whatever my problem, माझी जी काय समस्या आहे त्या समस्या ॲट फर्स्ट लिसन यू, तुम्ही ते ऐकून घ्या. अँड इफ यू वॉन्ट टू टॉक वेट जस्ट अ मिनिट अँड फॉर युअर टर्न अँड आय विल लिसन टू यू. आणि मग काय करेल, माझं पूर्णपणे माझं म्हणणं ऐकलं झाल्यानंतर मग तुम्ही त्या थोडंसं काय करायचं, वाट पाहिल्यानंतर जेव्हा तुम्हाला बोलण्याची संधी येईल किंवा वेळ माझं पूर्ण ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला वाव असेल बोलायला, त्यावेळेस तुम्हाला जे काय सांगायचं मला सांगू शकतो त्यावेळेस मी पूर्णपणे तुमचं ऐकून घेईन. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही प्लीज लिसन ही कविता संपलेली आहे. त्याच्यावर जे आपण जे इंग्लिश वर्कशॉप आहे, इंग्लिश वर्कशॉप आपण काय करू पुढच्या तासाला. ठीक आहे, ओके.